संपूर्ण ओपन करण्यात आलेलं आहे. किती मोटरसायकल आहे, किती आरोपी आहे, किती संपूर्ण आणि कोणकोणत्या पोलीस अंतर्गत आहे? ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते. त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून एकूण 26 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत. एकूण अंदाजे 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. तपासामध्ये आणखीन 3 चारचाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत, ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच सदरचे आरोपी हे पुणे, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत. या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. सर, आरोपींच्या वरती या अगोदरचं काय बॅकग्राऊंड वगैरे कुठे कुठे दाखल आहे का? या अटक मोटिव्ह काय होता करण्यामध्ये? या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसेच इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या साहाय्याने मोटरसायकलचं लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायचे आणि त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचे निष्पन्न झाले. सर, हे संपूर्ण चोरी करण्यामागचे उद्दिष्ट काय होते? काय त्यांचं म्हणजे पैशाचा काय नेमका उपयोग करायचा, काय त्यांचं? सदरच्या अटक आरोपी हे सराईत चोर आहेत. त्यांनी यापूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे. त्यातून ते पुढे विक्री करत होते असे निष्पन्न झाले. तर किती वर्षापासून ही चोरी होती? जवळपास मागील 5 वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत.